आता ज्या मतदारसंघाची वारंवार चर्चा सुरू आहे त्या नाशिक लोकसभा मतदारसंघात एक महत्त्वाची आणि मोठी अपडेट आहे। छगन भुजबळ यांना आता कमळ चिन्हावर लढण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती मिळते। राज्यातील ओबीसी मतांवर भाजपचा डोळा आहे। दिल्लीतून भुजबळांचे मन वळवण्याचे प्रयत्न सुरू आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते। भुजबळांचे नाव पुढे येत असल्याने हेमंत गोडसे मात्र आता अस्वस्थ आहेत। आरक्षण आंदोलनामुळे सत्ताधारी भाजपवर मराठा समाजाची काहीशी नाराजी असताना मनोज जरांगे पाटील यांना त्याच भाषेत प्रत्युत्तर देणाऱ्या छगन भुजबळ यांनी कमळ चिन्हावर नाशिकमधून निवडणूक लढवावी यासाठी थेट दिल्लीतून सूत्र हलवण्यात आल्याचं समजतंय। अन्य मतदारसंघामध्ये ओबीसी मते भाजपकडे वळवण्यासाठी ही खेळी उपयोगी ठरेल असं भाजपच्या धोरणकर्त्यांचा अंदाज असल्याचं सांगितलं जातं। सलग 2 लोकसभा निवडणुकांमध्ये समीर भुजबळ आणि छगन भुजबळ यांचा पराभव केलेले शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांचा तिसऱ्यांदा उमेदवारीसाठी नाशिक मतदारसंघांवर हक्क आहे। उमेदवारी गृहीत धरून त्यांनी प्रचारही सुरू केला होता। मात्र आता भुजबळांचं नाव पुढे येत असल्याने हेमंत गोडसे जे या मतदारसंघाचे विद्यमान खासदार आहेत, जे पुन्हा एकदा लोकसभा निवडणूक नाशिकमधून लढण्यासाठी इच्छुक आहेत, शक्तीप्रदर्शन त्यांनी केले। प्रचाराला देखील थेट त्यांनी मतदारसंघात सुरुवात केली। मात्र सध्या हेमंत गोडसे अस्वस्थ आहेत। सगळी जी आहे साफ झूट बातमी आहे, अतिशय चुकीची बातमी आहे। कशाचाही आधार त्याला नाही। पण एवढं सांगतो की या ठिकाणी अजितदादांनी ही जागा मागितली आणि त्यावेळेला अजितदादा प्रफुल्ल पटेल यांचं म्हणणं असं आहे की वरून सांगण्यात आलं की ती जागा तुम्हाला घ्यायची असेल आणि घ्या, परंतु छगन भुजबळांना तिथे उभं करा असं त्यांनी मला सांगितलं। आता बाकी याच्यापेक्षा जास्त मी काही सांगू शकत नाही। दादा, नाशिकच्या संदर्भातला प्रश्न आहे। भुजबळांनी मराठा आरक्षणाला ज्यावेळेस विरोध केला त्याच भुजबळांनी आता कमळावर लढावं हे एक मी तुम्हाला सांगू का, तुम्ही आता काही प्रश्न विचार लागलात, मला जे काही उत्तरं द्यायची होती ती दिलेली आहेत। माझे आता मला पुढच्या कार्यक्रमाला जायचंय। धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।